वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी तुझ्या संग रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. वाघमारे, तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवलंय. पोरीच्या कष्टाचं चीज झालं बघ. खरंय, थोडा सुद्धा आराम नव्हता तिच्या जीवाला. मंजू, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तू खरंच ग्रेट आहेस. अहो पप्पा, ग्रेट काय, एकच नंबरात वहिनी. असलं पळून सगळं गणित फिरवलं ना त्यांनी, नादच करा ना वहिनींचा. माझ्या लेकरा कोकरा वाकरा. कधी एकदा घरला येत असं झालं होतं बघ. तुझ्याशिवाय घराला घर पण नाही. लवकर ये घर. मंजू, हे बघ, तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. ती कशी आहे तुला चांगलं माहिती आहे ना. हे बघ, आज आनंदाचा दिवस आहे. आज सगळ्यांनी छान राहायचं, हसत राहायचं. अहो नुसतं हसायचं नाही, सत्य एकदा सुटला ना, जंगी मिरवणूक काढायची. अखंड सातारा बघत बसला पाहिजे. आतापासून तयार लागतो मी. सत्य लवकर भारी आहे. तू नसल्यामुळे ना अजिबात करमत नाही कोणाला. उद्या भेटूया भाऊ. मी आलेच. जास्ती हुरळून जाऊ नकोस. फायनल निकाल अजून लागला नाहीये, तो उद्या लागणार. त्यामुळे मी काय करू शकते याची तुला कल्पना पण नाही. हे सगळं मला घाबरवण्यासाठी म्हणतेस की स्वतःची समजूत काढण्यासाठी? कसं आहे ना, मला घाबरवायचा विचार सुद्धा करू नकोस. आपली बाजू सत्याची असते ना, तेव्हा हरण्याची भीती नाही राहत. म्हणलं होतं ना, 14 मिनिटात बाजी फिरवीन. आता कळालं एक कॉन्स्टेबल काय काय करू शकतो. आज जिंकलीस ग, पण बॉल कधी ना कधीतरी माझ्या कोर्टात असेलच ना. आणि तेव्हा मी तुझा इगो ठेचे कायमच. मी माझा विजय डोक्यात जाऊ देत नाही आणि माझा पराभव सहजासहजी असा विसरत पण नाही. कळलं? दादा, दादा, ओ दादा.
ए सपने, अगं खूप काहीच का पाणी कुठं आणत बसलीस? गोडधड करायचं काहीतरी, गोडधड कर. भया का बरं काय झालं? अगं सत्या निर्दोष सुटून उद्या घरला येणार आहे. अयो खरं का काय? भारीच. त्याचं जोरदार स्वागत करायचं आणि त्याचं ऑप्शन करायला आपण गलीतल्या बायका बोलू समजा बरं का. हा चालतंय. आणि सपने, हा आणि मी काय म्हणते, उद्या का नाही त्याच्यासाठी आपण छान जेवण बनवू बघ. हा होय बनवूया. वा माया, जोरदार तयारी चालली आहे की. मग माझं लेकरू कोकरू इतके दिवसांनी घरला येणार ना, तसं स्वागत व्हायलाच पाहिजे त्याचं. चला, म्हणजे आता तरी तुला पुराव्यानिशी पटलं का की मंजूमुळेच सत्या सुखरूप बाहेर येतोय? बोलले चित्रकार, घेतलं तिचं नाव. जरा खुश व्हायचं म्हणलं का नाही का तिचं नाव घ्यायलाच पाहिजे का? माझ्या आनंदावर तिचं नाव घेऊन निर्जन टाकायला आवडतेच म्हणा तुम्हाला. माया, जिचं नाव घ्यायलाही तुला आवडत नाहीये, आज तिच्यामुळेच तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे हे विसरू नकोस. मंजूनं जीवाची बाजी लावून त्या शूटरला पकडलं, त्याला कोर्टात साक्ष द्यायला लावली, म्हणून सत्याच्या बाजूने निकाल लागतोय. नाहीतर हा निकाल सत्याच्या विरोधात लागणार हे स्पष्ट होतं. ओ चित्रकार, तुम्हाला तिचंच कौतुक वाटणार, पण हे विसरू नका का तिच्यामुळे सुरुवातीला जामीन मिळाला नव्हता सत्याला. हे बघ, असं तुला वाटतंय. ओ चित्रकार, लय तिची बाजू घेऊन बोलू नका. तिनंच माझ्या लेकाला अडकवलंय ना, आता सोडून आणायचं पण नाटक करते ती. हे बघ, वाटेल ते बोलू नकोस माया. खरं तीच बोलते मी. आणि माझा लेक काही तिच्यामुळे नाही सुटणार. त्यानं काही गुन्हा केलाच नाही म्हणून सुटणार आहे तो. माया, अगं कधीतरी मंजूला तिच्या कामाचं श्रेय दे. का सारखं त्या पोरीला दोष देत असतेस तू? लायकीच तिची ती आहे. उगा गोड गोड बोलून फळ थबड करून वागून करे तुम्हाला गुंडाळून ठेवलंय तिने. पण मी बराबर ओळखते तिला, तिच्यामुळे झालं ही समज. मला समजा ठेवायची नाटक काय ती. काय माहितीये तुला? ती पुन्हा सांगा ना मी. उगा तिचा विषय काढून का नाही काही माझ्या आनंदावर मिठाचा खरा टाकू नका. हे बघ माया, हो चित्रकार, अजिबात नाव घेऊ नका तिचं. ये सपने, चल जंगी तयारी करायची आपल्याला. काय झालं दात काढायला? माया, मला हसू या गोष्टीचं येतंय. सत्याच्या स्वागतासाठी एवढं सगळं करायची काही गरज नाही माया. का गरज नाही? अगं सत्याच्या स्वागताच्या वेळी त्याला समोर मंजू दिसली तरी खूप बरं वाटेल. पण तू तर मंजूला घराबाहेर काढलेस, आणि आता आल्या आल्या सत्याला जर ही गोष्ट कळली तर तो तुला काय बोलेल हे आठवूनच मला हसू यायला लागले. हे बघ माया, सत्या आधीच तुझ्यावर एवढा रागावलेला असताना तू मंजूला घराबाहेर हाकललंय, ही गोष्ट तू सहन करेल का? तसं काही बी होणार नाही. सत्ता येऊ द्या घरला का मी समजी त्याच्या बायकोची थेर सांगाल त्याला. मग तिचं समजा प्रताप ऐकून का नाही तो सत्ताहून तिला काडी मोड देईल, तसं मी सांगाल त्याला करायला. ज्याचं मंजूवर एवढं प्रेम आहे तो या गोष्टीवर विश्वास ठेवेल का, तेही तुझ्या सांगण्यावर? कसं आहे माया, जिथं नात्यात प्रेम असतं ना तिथं अतोनात विश्वास असतो, आणि त्या दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. नवरा बायकोचं नातं तुला कधी कळलं नाही आणि कळणारही नाही. असो, पण तरी देखील एक गोष्ट मी ठामपणे सांगतो, मंजूवर जे काय तू घाणेरडे आरोप लावलेस, जो डाग लावलाय, त्याने सत्याला काही फरक पडणार नाही. त्याचा तुझ्यावरचा अजून राग वाढेल, लक्षात ठेव. त्यामुळं आता मंजूला मानानं सन्मानानं परत घरात आणायचं का सत्याचा रोष उडवून घ्यायचा हे तुझ्या हातात आहे. कुसपुटे, दरवाजा उघडा लवकर. ए. अरे, हसायला काय झालं? हा, अरे हसायला काय झालं? दात कशात घालला मी? दात कशात? कळलं का?
काय झालं दात काढायला? हा? अजून कोर्टाचा निकाल लागलेला नाहीये, त्यामुळं जास्त उडू नको. हा? एका रात्रीत मी कोर्टाचा निकाल बदलू शकतो, कळलं का? साहेब, तुम्ही काय बदलू शकता, काय बदलू शकत नाही ते बघितलं मी. तुमचं ना मदारीच्या तालावर नाचणारं माकड झालंय, माकड. तो डमरू कसा वाजतो, कसा वाजतो घुसपुटे? ओ, घाबरला तुम्ही साहेबांनी? मी दाखवतो. जमूर है, खेल दिखाएगा जी उस्ताद. सलाम ठोकेगा जी उस्ताद. ए, तू मला शहाणपणा शिकू नको. हा? बरं राहिलं काय घुसपुटे, नाही शिकवत शहाणपणा. पण साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, नाही तुम्हाला ती मान्य नसेल तरी पण आहे, उद्या काय निकाल लागणार आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती. त्यामुळं ना आज माझ्यावर जो काय जोर दाखवायचा आहे तो दाखवून घ्या, जी काय आरडाओरडा करायची आहे ती करून घ्या. पण उद्यापासून तुम्हाला इथं करमणार नाही, कारण मी नसेल ना इथं. अहो साहेब काय करताय? साहेब, आतापर्यंत तुम्ही माझी जी मारहाण केली ना त्याबद्दल मी कोर्टात काय बोललो नाही, पण आता माझ्या अंगाला साधं खरचटलं जरी ना तर उद्या 2 निकाल लागतील. एक माझ्या सुटकेचा निकाल, आणि 2 ही जी वर्दी आहे ना ती उतरण्याचा निकाल. मग आता काय करायचंय ते तुम्हीच ठरवा. साहेबांचा फोन आहे. जमुरे, खेल दिखाएगा जी उस्ताद. सलाम ठोकेगा जी उस्ताद. डुमुड मुड 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 डुमुड डुमुड डुमुड. जमुरे. बोला साहेब. हो साहेब. हो 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 हो. हा, कोण असेल ह्याचा साहेब? नक्की ह्यो कोण मदारी आहे ज्याच्या इशाऱ्यावर हे माकड उड्या मारते?
मंजू काय झालं आणि इकडे का बोलवलंस? एक महत्वाचं काम होतं म्हणून बोलवलं सर. हे बघा सर. हे कोणाचं स्केच? सर आमच्या घरात जो माणूस चोरी करायला आला होता ना, हे त्याचं स्केच म्हणजे झेरॉक्स आहे त्याचं. पप्पांनी त्याचं स्केच काढलं. सर मला खात्री त्यानंच सत्याच्या गोष्टी चोरून मुकादमाच्या रक्तानं माखलेल्या कपड्यावर ठेवला असणार आणि मुकादमाच बी काहीतरी केलं असणार. शक्यता नाकारता येत नाहीये, पण मंजू आपल्याकडे तसा पुरावा पाहिजे. यांनीच चोरी केली, यांनीच मुकादमाला काहीतरी केलंय असा ठोस पुरावा पाहिजे. सर सगळे पुरावे हा माणूस सापडल्याशिवाय नाही मिळणार आपल्याला. सर आमच्या घरी हा चोर फक्त सत्याच्याच गोष्टी चोरायला आला. त्याला का पाठवलं, कुणी पाठवलं, मुकादमाचं अपहरण नेमकं कुणी केलं आणि खरंच त्याचा खून केलाय की नाही, या सगळ्या प्रश्नाची उत्तर हा माणूस सापडल्याशिवाय नाही मिळणार आपल्याला. काय पण करून या माणसाला शोधायला पाहिजे सर. अरे हो हो रिलॅक्स. हे बघ सत्याला जामीन मिळणारच आहे. तू इतकी पॅनिक का होतीयस? नाही सर, फक्त जामीन मिळून काही उपयोग नाही. मला सत्याला या सगळ्या प्रकरणातनं निर्दोष सिद्ध करायचं. तुला त्याला निर्दोष सिद्ध करायचं ना, एक काम करूया आणि रेकॉर्डवर घेऊन या माणसाचा तपास करूया. नाही सर, तसं करणं सेफ नाही. कारण ठाकूर सरांना जर आपण हे स्केच दिलं तर ते याला शोधण्यासाठी कुठलीच मदत नाही करणार आपल्याला. मंजू तू काळजी करू नकोस, मी लक्ष घालेन. मी स्वतः याचा तपास करेल. ठीक आहे, पण ठाकूर सरांना यातलं काही कळतं का म्हणे. डोंट वरी, आय टेक केअर ऑफ दिस. चल निघूया. नाही तुम्ही वा पुढं, मला एक महत्वाचं काम. ठीक आहे, काळजी घ्या. ठीक आहे. हॅलो बलमा. पाय दुखत असतील ना उभं राहून राहून. तुझ्यावर दया येऊन खुर्ची दिलीही असती बसायला, पण तेवढ्या लायकीचा नाही असतो. तात्यासाहेब चुकलं माझं. म्हणजे असं कसं चुकलं? अहो खरंच चुकलं. मला सांग कसं काय चुकला तो शार्पशूटर? तिथंच का नाही मारून टाकलं? बोल. तात्यासाहेब मी त्याला चांगला दम दिला होता. अहो त्याला बजावून पण सांगितलं होतं की सातारा सोडून जायचं म्हणून. मंजूच्या हाती सापडला. मला काय कळत नाही तिला तो कसा सापडला ते. अहो माझ्या डोक्यात आलं नाही ती असं काय करू शकेल. खरं म्हणजे मी त्याला सोडायलाच नको पाहिजे होतं. चुकलं तात्यासाहेब. लाज वाटत नाही चुकलं म्हणायला? मंजू मंजू अगं कोणाला विश्वास बसणार नाही ना असं काम केलंयस तू. तुझ्यामुळे आता सत्याची सुटका होणार म्हणजे होणार. एवढे कष्ट घेतलेस सत्याच्या सुटकेसाठी, काय काय नाही केलंस. सगळ्या प्रयत्नांना यश आलं बघ. मला ना तुझं कौतुक कौतुक वाटतंय. तुझा इतका अभिमान वाटतोय ना मला. वाघमार मॅडम खरंच ग्रेट आहात तुम्ही. आकाश पातळ करून तुम्ही पुरावे शोधून काढलेत. खरंच हे सगळं तुम्ही एकट्याने केलं याचं खूप कौतुक वाटतं आम्हाला. नाही माझ्या एकटीमुळे नाही, आपल्या सगळ्यांमुळे शक्य झाले. तुम्हाला पण मनापासून वाटायचं ना सत्य सुटावा. नियतीनेच घडून आणलंय सगळं. अगं मंजू तुझं क्रेडिट आहे ते तरी घे. आणि तू जे करून दाखवलंयस ना ते भल्या भल्यांना नाही जमणार. काय झालं? ठाकूर साहेब आहेत केबिन मध्ये? नाही येत का? काही काम होतं? नाही काम नव्हतं. सत्याला नीट भेटताच आलं नाही आणि त्याच्यासाठी डबा आणलाय. सर यायच्या आधी त्याला देते खायला. मंजू ग एवढंच ना? अगं चांगले कडकडून भेट त्याला. चल भारती मावशी. अगं चल भारती मावशी. काय आता
आता मला सांग, इथून पुढं कसं दाखवणार आहेस तू तुझं कार्य कर्तृत्व? तात्यासाहेब तुम्ही सांगाल ते करतो. तुम्ही फक्त सांगा. आतापर्यंत तू कोणाच्या सांगण्यावरून काम करत होतास? मग बोल, कसं दाखवणार आहेस? पंकज, बोल. तात्यासाहेब मी सत्याला गायब करतो. कसं? जे पिस्तूल आहे ना, लटकवायला शोभेसाठी नाही, वापर काय होईल ना? वापर. मी चावी घेऊन आले. सत्या, लवकरच तू बाहेर येणार आहेस. खुश आहेस ना? होय. मंजू, अगं काय हे? मी कसं सांगितलं होतं तुला सत्याला भेटायला? अगं एवढी आनंदाची बातमी सांगायला आलीयस त्याला, छान कडकडून भेटून सांग ना. भारती मावशी, अहो नको ऐका. अहो बिओ काय नाही, बाजूला. भारती मावशी नको. बाजूला हो. भारती मावशी, ठाकूर साहेब आले तर. भारती काही मावशी, कोणी नको, बघत ऐका नाहीये ग. माझं. काय नुसतं नको 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 लावल्यास? हा, मनातून तर अगदी उकळ्या फुटत असतील दोघांच्या सुद्धा. कळतं मला सगळं. भारती मावशी, काही नाही होत. जा. तुमचं काय आहे? काय बघता इथे? चला एक साथ पीछे मुड. उद्या सत्याचा जामीन होईल. तो सुटेल. तो शोध घेईल हे कुणी केलंय, कशासाठी केलंय, का केलंय. तर समजेल की हे सगळं मी केलंय आणि तो माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तो पोहोचणार नाही, पण तो माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी तो संपला पाहिजे. माझ्याकडे एक सोपं आहे, अतिशय. तात्यासाहेब अहो असा कसा संपवावा लागेल? तेवढं सोपं नाही आहे ते. मग एक गोष्ट अतिशय सोपी आहे माझ्यासाठी. तुला मारून टाकू शकतो आणि सत्याने तुला मारून टाकला असा बनाव निर्माण करू शकतो. तुझा मृत्यू सत्या जेलमध्ये चालेल. वाघमारे, डोळ्यातलं पाण्याचं वाया कशाला घालवताय? सत्या, तुझ्याशिवाय नाही जगू शकत नाही. तू नव्हतास तर लय एकटी पडले होते, पण आता छान वाटते. मी बी एकटा नाही राहू शकत, पण आता तुमच्यामुळे हे सगळं नीट झालंय ना. एवढा आनंदाचा क्षण आहे. मग असं रडणं बरोबर वाटत नाही. आपण त्याचा एनकाउंटर करू शकतो, पण आपल्याला एनकाउंटरची ऑर्डर नाही मिळणार. कशाला पाहिजे एनकाउंटरची ऑर्डर? धाड धाड छातडात गोळ्या घालायचा, विषय संपून टाकायचा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. सत्या, तुझ्यासाठी डबा आणलाय. ठाकूर साहेब ह्याच्यात खाऊन घे. चल. मंजू, अगं एवढी घाई नको करायला. अगं प्रेमाने भरव त्याला, प्रेमाने. तुम्ही काय बघत बसलात? चला आपल्या कामाला लागा. चला. बरोबर बोलतात भारती मावशी. तुम्हीच भरवा मला हाताने.
अहो त्याला मारणं म्हणजे खूप कठीण काम आहे. मी गोत्यात येईन. तात्यासाहेब इथं असताना कोण कसं बरं गोत्यात येऊ शकतं? आणि मी सांगतो तसं केलं तर कुणीच गोत्यात येणार नाही. काय करायचं? एवढं तरी जमेल. हो तात्यासाहेब, आता तुम्ही काळजीच करू नका. सगळं बरोबर करतो मी. गेलाच तरी चालेल. हा, हो. कौतुक कौतुक केवळ कौतुक. सध्या घरच्या जेवणाचे 2 घास तुझ्या पोटात गेलेले बरं वाटतंय बघ मला. अहो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथनं एकदा सुटलो ना की रोज तुमच्याच हातचं जेवणार आणि ते बी तुम्हाला भरवायला लावणार. कळलं का? नाही म्हणजे 2 घास जास्त जातील ना. बरं. खरं खरं सांग, तुझ्या त्या पोलीसवाला यारला भेटायला गेलीस ना? निस्बत त्याच्यावर फिरून मन भरलं नाही का ग तुझं? ही पूजा मी माझ्या सत्यासाठी घातली होती. तू आल्यापासून काय चांगलं घडलं का त्याच्या आयुष्यात? समधी लोक त्याच्याकडं खुनी असल्याच्या नजरेने बघतात. अजिबात हेतून पुढे ह्या घरात पाऊल टाकायचं नाही. नुसतं ह्या घराच्या आजूबाजूला जरी फिरलीस की नाही, तिथल्या तिथं अंगावर राखेल गाडी लावून देईल तुला. मम्मी साहेब ऐकून तरी घ्या. आता सत्या बाहेर पडल्यावर सत्यापासून लपवता बी येणार नाही की मम्मी साहेबांनी मला घराबाहेर काढले. वाघमारे मॅडम, काय हो, कुठं हरवलाय? एवढा कसला विचार करताय? काय नाही, तू मागाशी ठाकूर साहेबांबद्दल काय बोलत होतास? अहो, त्या ठाकूरला ना कुठल्या तरी साहेबाचा फोन आला. त्या शूटरचा फोटो आहे का? कुठला शूटर? बावळट जो ऍडमिट होता ना तो शूटर? हा आहे की साहेब. चल. कुठं? तो शूटर जिथे दिसेल तिथे त्याला गोळ्या घालायच्या आहेत. त्याला काही करून शोधायचं आहे आणि जिथं दिसेल तिथेच त्याला संपवायचं आहे. म्हणजे एन्काउंटर करायचं म्हणायचं साहेब. दौंडी पेटवतोच, ढोल देऊ? सॉरी साहेब. चल. हा. त्या साहेबांनाच त्याला सांगितलं होतं की तो शूटरला हुडकून मारून टाक, म्हणून तो ठाकूर त्या शूटरला हुडकत होता. कोण असेल हो साहेब? त्या साहेबाचा शोध तर घ्यावाच लागला, कारण या सगळ्या मागचा प्रमुख सूत्रधार तो ठाकूर नसून तो साहेब आहे. आणि तो ठाकूर इथं स्वतःहून नाही आला, त्याला मुद्दा मांडले मला अडकवण्यासाठी. नाहीतर मला सांगा, या पोलीस स्टेशनला असा नवीन पोलीस अधिकारी अचानक येतोच कसा? ते बी फक्त माझीच केस हँडल करायला. म्हणजे तो शूटर म्हणत होता तसं हे सगळं घडवून आणणारा कुणीतरी मोठा माणूस आहे आणि ठाकूर साहेबांना बी इथं आणणारा तोच माणूस आहे. पण तो कोण असेल त्याला आधी शोधावं लागलं. त्याच्यापर्यंत पोचणं एवढं सोपं नाही वागणारे. सध्या तात्यासाहेबांचा पीए पंकज आणि ठाकूर साहेब हे अधूनमधून भेटत असतात. आणि हाच पंकज मुकादमाच्या बायकोला भेटताना बलमा आणि सवीने बघितली. या सगळ्यांचं नक्कीच काहीतरी साठवलं होतं. असू शकतं, कारण त्या पंकजला ना मी काय बी केलेलं कधी खपतच नव्हतं. तात्यासाहेबांचा माझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे, माझ्यावर सगळ्यात जास्त जीव आहे, हे त्याला आवडतच नव्हतं. तात्यासाहेबांच्या माघारी त्यानंच हे सगळं राजकारण केलं असणार. सत्य, पंकजला यातलं बरंच काही माहित असणार. त्याला आधी पकडावं लागलं. तात्या,
खाली कर. तू आहेस होय. त्याचं काय येणं केलं? ते याचा काय उपयोग नाही आता. उशीर झालाय. त्या वेळ काळ बघूनच मला हे चोरावं लागणार होतं. यावेळेतच सापडलोच असतो, पण वाचलो. म्हणजे सत्याच्या घरी पण सापडलो असतो आणि कोर्टाच्या बाहेर मंजू सुद्धा माझ्या पाठीमागे लागली होती. तिनं ओळखलं तुला? नाही, माझा चेहरा बघितला नाही ते. मग मागे कशी लागले? तात्या मला पण तेच कळना झाले. बर. सत्यजित सुर्वे त्याची काय गरज नाही ना. सत्याचं एन्काउंटर होणार आहे. होईनी काय आहे? किती वेळ? अहो ती पावसामुळे जरा वेळ झाला. बोला की काय काम होतं? बलमा, माझं आणि सत्याचं मगाशी बोलणं झालं. ठाकूर साहेब कुठल्या तरी मोठ्या साहेबाच्या आदेशावरून हे सगळं करतायत असं बोलला तू. तरी तो तीच म्हणत होता. कोण? शूटर हे म्हणत होता की ह्या सगळ्या विषयाच्या पाठीमागे एक मोठ्या माणसाचा हात आहे. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी, सगळे पुरावे त्या पंकजवर येऊन थांबतात. पंकजच असा माणूस आहे जो हे सगळं करतोय, कारण तो सारखा ठाकूर साहेबांना भेटतोय आणि काहीतरी गडबड असल्याशिवाय मुकादमाच्या बायको बरोबर आणि ठाकूर साहेबांबरोबर तो नाही दिसत. पण त्याच्याकडे खरं कसं वधवून घ्यायचं? मी काय म्हणतो बलमा, आपण तात्यासाहेबांच्या कानावर घातलं तर तात्यासाहेब त्याला सरळ करतील. नाही, तात्यासाहेबांना सांगून नाही चाललं. नाही, आपण त्याला जर काही केलं आणि तात्यासाहेबांना कळालं, तात्यासाहेब आपल्यावर ओरडतील. आधी आपण खरं खोटं काय आहे त्याच्याकडे वधवून घेऊ आणि मग तात्यासाहेबांना सांगू तुमच्या माघारी हे धंदा करू. मग आता कसं करायचं? आता सत्याच्या मार्गानंच आपल्याला पियला गाठावं लागेल. म्हणजे पंकजला असेल त्या अवस्थेत उचल. हा, पण याबद्दल तात्यासाहेब किंवा इतर कुणालाही काही कळता कामा नये. ठीक आहे, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हे बघा, पण तो नक्की सापडेल कुठे? आज रात्री पुष्पक हॉटेल, रूम नंबर 403. हॉटेल पुष्पक, चला. सर बोला. बोला. रूम आहे का? हो आहे. 403 ची चावी द्या. 403 सर बुक आहे ऑलरेडी. ठीक आहे, चल दुसऱ्या 2 दे रूम. हो. आता सत्याच्या स्टाईलनं पंकजचा कार्यक्रम फिक्स.